कळी परी गोजीर मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता अजून एक जीव येणार आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया ये ना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा जशी तिला उत्सुकता आहे तसे सर्वांनाच प्रश्न पडले आहेत की मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. त्याशिवाय येणारं बाळ कुणासारखं मला दिसत असेल, माझ्यासारखं दिसत असेल म्हणजे लोचनासारखं दिसत असेल का होणारा बाबासारखं दिसत असेल, असेही प्रश्न आता लोचनाच्या मनामध्ये पडले. आणि होणारं बाळ जर माझ्यासारखं म्हणजे लोचनासारखं दिसत असेल तर माझं असं असेल बरं, मी किती त्रास दिला असेल आणि आनंदही नक्की दिला असेल. असाच थोडासा आपण नॉस्टॅल्जिक होणार आहोत, थोडासा भूतकाळात जाणार आहोत. बघूया लोचनाचा जन्म झाल्यावर तिच्या आई बाबांना किती आनंद झाला. बघूया छानसं पहिलं गाणं. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी प्यारी सी अच्छी सी आई कोई परी, खुशियों की झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो
गल होती. ओके. लोचनाच्या येण्याने त्याचा दिवस कसा जात होता हे त्यांना कळत नव्हतं. तिच्या मागे धावणं, तिला हवं नको ते बघणं, तिचे हट्ट पुरवणं, तिचे लाड पुरवणं यातच त्या दोघांचे दिवस जात होते. आणि आपली लोचना आता हळूहळू मोठी होत होती आणि आता ती शाळेत जाऊ लागली होती. आपले शाळेचे दिवस म्हणजे कसे कल्ला करायचे, मजा करायचे, मस्ती करायचे असे ते दिवस होते. बघूयात लोचनाने तिच्या शाळेच्या दिवसामध्ये कशी मजा केली. करूया दंगा, घेऊया पंगा, पुस्तक पाटी, खुटीला टांगा, उठता बसता नसेल आता, अभ्यासाचा सल्ला, निकालूया साऱ्या चिंता, करूया करूया करू करूया 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 आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला. धमाल फंडे शोधू सारे, याकलेचे तोडू तारे, हुलडबाजी चिल्लर चाळे, उराणव्याने सुरू करा रे, खेळ संधी जिथे चकटू खुशाल मारू डल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला, करूया आता कल्ला कल्ला कल्ला. कुणीतरी येत होतं पण त्या समोर काही येत नव्हतं अशी अवस्था जी सगळ्यांची होती तशी लोचनाची झाली होती. बघूयात लोचनाने तिच्या कॉलेजच्या दिवसामध्ये तिला काय स्वप्न पडत होती. जाऊयात लोचनाच्या कॉलेजच्या दिवसामध्ये. मेरे ख्वाबों में जो आके मुझे छेड़ जाए, मेरे ख्वाबों में जो आके मुझे छेड़ जाए, उसे तो है कभी सामने तो आए, मेरे ख्वाबों में जो आके मुझे छेड़ जाए, उसे तो है कभी सामने तो आए, मेरे ख्वाबों में जो जब से जैसे कोई चलने लगा है, जब से जैसे कोई चलने लगा है, मैं तो करोड़े में चलने लगा है, तेरा दीवाना चला है, छुप छुप के फिर क्यों डरता है वो, करता था झूठ वो, ले आया झूठ वो, उससे तो है जाए चांद मिटे आए, मेरे ख्वाबों में जो आए, मुझे छेड़ जाए, मेरे ख्वाबों में जो आए, मुझे छेड़ जाए, उसे तो है कभी सामने तो आए, ला 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 तिच्याच कॉलेजच्या विश्वामध्ये दंग होती पण तिच्या आईची काळजी आता वाढली होती. कारण मुली मोठ्या झाल्या की सगळ्याच आयांची काळजी वाढते. आणि काय सांगतात आपल्याला एकीला की बाई इथून पुढचं जे तुझं आयुष्य आहे ते छान एन्जॉय कर पण सांभाळून, कारण इथून पुढं तुला प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी नाती निभावून न्यावी लागतील. कधी आई तर कधी मैत्रीण, कधी नणंद तर कधी बहीण, अशा असंख्य नात्यातून तुला जायचं आहे. तर छान सांभाळून पुढचं आयुष्य एन्जॉय कर. बघूया तिची आई तिला अजून काय सांगते. जन्म बाईचा बाईचा.
पूर्ण झालं होतं. आणि शिक्षण पूर्ण झालं, मुली मोठ्या झाल्या की घरचे मागे लागतात. लोचना, घरचे मागे लागले होते? घरचे काही म्हणत होते शिक्षण पूर्ण झाल्यावर? काही म्हणत नव्हते. मग काय म्हणाले शिक्षण पूर्ण झाल्यावर? स्वतःच्या पायावर उभं राहायचं. उभं राहिल्यानंतर काही म्हणत होते? तरी पण काही म्हणत नव्हते. मग कधी म्हणाले? तीच म्हणाले की मला आता लग्न करायचंय, हो ना? घरचे काही मागं लागले नव्हते, तीच म्हणाले मला लग्न करायचंय. आणि अशातच एक छानसं स्थळ आलं घनश्यामरावांचं. दोघांच्या संमतीने विवाह ठरला आणि लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले. जसजसे लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले तसतशी दुःखाची हुरहूर वाढू लागली. पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा, वधू लाडकी झाली सगळी, तांगे तो चौघडा. मला सांगा, तुम्ही या दोघांच्या लग्नाला गेला होता? सगळ्यांना बोलवलं होतं? वरात निघाली होती? वरातीत नाचला होता? नाचला होता? बरं, आम्हाला काही आमंत्रण नव्हतं, त्यामुळे आमचं वरातीत नाचायचं राहिलं आहे. काही काही जणांचं राहिलंय माझ्यामध्ये, हो ना? बरं, ज्यांचं वरातीत नाचायचं राहिलं असेल तर आम्ही या दोघांच्या लग्नाचा सोहळा परत एकदा इथे दाखवणार आहोत. ज्यांचं नाचायचं राहिलंय त्यांनी इथे यायला हरकत नाही आहे. आम्ही बोलावू तेव्हा तुम्ही नक्की याल. बघूया लग्नाची छानशी गाडी.
लोक उपस्थित होते का ह्याच्यापेक्षा जास्त होते? जास्त होते. तरी पण यांच्यापैकी जर कुणाचा आहेर द्यायचा राहिला असेल तर त्यांनी तो माझ्याकडे दिला तरी चालेल. असो, आम्ही टाळ्यांचा आहेर स्वीकारतो. थँक्यू. लग्न लागल्यानंतर प्रत्येकाकडे वेगवेगळे सोपस्कार असतात. तुमच्याकडे पण असतील. सत्यनारायणाची पूजा किंवा जागरण, गोंधळ, हे सगळं व्यवस्थित पार पडलं? सगळं झालं? जेव्हा कुठलीही मुलगी लग्न करून नवीन घरामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला अनेक नाती निभवावी लागतात. सुनेचं, बायकोचं, नंदेचं, जावेचं, अशी सगळी नाती तिला निभवावी लागतात. ते वातावरण, ते घर, तिथली माणसं हे तिला सगळं नवीन असतं. तर या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी दोघांना काहीतरी एकत्र वेळ मिळावा किंवा पुढच्या गोष्टीचं काही प्लॅनिंग करता यावं म्हणून ते दोघं कुठेतरी फिरायला गेले असतील, हनीमूनला गेले असेल. तर आपण या दोघांना विचारूया की हे दोघं कुठे गेले. बाली. मस्त. आत्ताचं हनीमून कपलचं सगळ्यात जास्त फेवरेट डेस्टिनेशन आहे असं आम्हाला वाटतंय सर्वे मधून. कारण आतापर्यंत जेवढी डोहाजेवणं केली त्याच्यामध्ये मोस्टली कपल सगळीकडे बालीलाच गेले. तर बालीमध्ये या दोघांनी सनसेट बघत बघत, सनराईज बघत बघत, हातात हात घालून सुखी संसाराची स्वप्न बघितली असतील. तर आपण या दोघांना पुन्हा एकदा त्या बालीच्या आठवणींमध्ये घेऊन जाऊ. तिला धाडस. तर असो, आमचे आरचे आणि परीक्षा कसे वाटले? मस्त, सैराट होता एकदम परफॉर्मन्स. चला, आता लग्नाला काही महिने किंवा काही वर्ष झाली की सगळेजण जोडीला काय विचारायला लागतात? काय विचारलं होतं आजीने? होऊन जाऊ दे एखादं, बरोबर ना? आणि ही कुठेतरी लोचनाला सुद्धा मनामध्ये ते गोड स्वप्न येऊ लागलं होतं. दुडू दुडू धावणारं बाळ तिच्या स्वप्नात येऊ लागलं होतं. मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, पण मी मात्र आई होणार या विचारानेच ती अगदी आनंदून गेली होती, भारावून गेली होती. तर आपण डोहाजेवणाच्या गाण्याकडे जाणार आहोत, पण त्याच्या आधी या दोघांची आपण सुंदर एंट्री घेणार आहोत. तर तुम्ही दोघं तिथे सेंटरला उभे राहा.
हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू होणार ग, कुणी येणार ग, होणार ग, कुणी येणार ग. पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ, बेटा बियर आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या. तसा गेम घेऊया. 1 मिनिट. गेम मध्ये आपल्याला समजेल की काय काय तयारी केली आहे. गेम असा आहे, मी यांच्या हातात 2 सॉक्स दिलेले आहेत, एक पिंक सॉक्स आणि एक ब्लू सॉक्स. मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं आन्सर जर मुलगी असेल, लोचना असेल तर पिंक सॉक्स वरती करायचं आहे, आणि मुलगा असेल, जावई बापू असेल तर ब्लू सॉक्स वरती करायचं आहे, आणि दोन्ही वाटत असेल 50-50 तर दोन्ही सॉक्स वरती करायचे. समजलं? कॉपी करायची नाही, एकमेकाचा आन्सर बघायचं नाही. ओके. पहिला प्रश्न, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज. अरेंज मॅरेज. बरं, कोण कोणाकडे पाहिजे? लोचना, तू किती वेळ लावलास होकार द्यायला? किती वेळ लावला? आठवडा. 1 आठवडा लावला. बरं, 1 आठवडा तुम्हाला काय वाटत होतं? होकार येईल वाटत होतं? त्यांना खात्री होती होकार येणार त्याची. बरं, होकार आल्यानंतर पहिल्यांदा आय लव्ह यू असं कोण कोणाला म्हटलं होतं? आता हे सॉक्स मी दाखवायचंय, बोलायचं नाहीये. पहिल्यांदा त्यांच्याकडून आलं होतं, कारण त्यांना परत अजून वाट बघायची नव्हती. त्यांना ऑलरेडी 1 आठवडा त्यांनी वाट बघितलेली होती. बरं, मला सांगा, दोघांमध्ये फिरायला कुणाला जास्त आवडतं? जावई बापूंना आवडतं फिरायला? ओके. बरं, तुम्ही तिला घेऊन जाता? आमच्या लेकीला घेऊन जाता की नाही? घेऊन जातात. बरं, किचनमध्ये कोण जास्त रमतं? स्वयंपाक करायला कोणाला आवडतो? लोचना, तुला आवडतो की आवडून घ्यावा लागतो? दोन्ही आहे. कधी कधी आवडून घ्यावा लागतो, कधी कधी आवडतो. बरं, दोघांमध्ये शॉपिंग करायला कोणाला जास्त आवडतं? इकडं वेगळं आहे काहीतरी. नॉर्मली बायकांना जास्त आवडतं ना. बरं, जावई बापू, तुम्ही तुमच्यासाठी शॉपिंग करता का हिच्यासाठी पण करता? दोघांसाठी पण शॉपिंग करता. बरं, दोघांमध्ये कुणाचं प्रेम जास्त आहे? तिचं मत आहे तिचं प्रेम जास्त आहे, पण जावई बापूचं मत आहे की आमच्या दोघांचंही प्रेम जास्त आहे. बरं, मला सांगा, आता भांडतं कोण जास्त? आता एकमेकावर ढकलून मोकळे झालेले आहेत ना. त्यांना वाटतं ती भांडते, तिला वाटतं ते भांडतात. बरं, भांडण झाल्यावर माघार कोण घेतं? बॅक फूट कोण येतं? तिलाही असं वाटतं की तेच माघार घेतात, आणि त्यांनाही मान्य आहे की मी माघार घेतो, पण त्यांना काही ऑप्शन आहे? काही ऑप्शन आहे त्यांना? माघार घेतल्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे. पण आता
तुमच्या आयुष्यात छानसं गोंडस बाळ येणार आहे. त्या बाळावर प्रेम कोण करणार आहे जास्त? बट ऑब्विसली दोघंही प्रेम करणार आहेत. बरं, बाळाचं नाव कोण ठरवणार आहे? दोघं मिळून ठरवणार आहे. बरं, आता जे बाळ येणार आहे तर ते नुसतं येणार नाहीये, ते रात्री उठणार आहे, रडणार आहे. कोण पहिल्यांदा उठणार? दोघांनी एकमेकावर ढकलून मोकळं झालंय इथं पण. बरं, नुसतं उठून नाही चालणार आहे, डायपर सुद्धा चेंज करायचं आहे. डायपर कोण चेंज करणार? बघा आता सॉक्स बघा, एकमेकांचे सॉक्स बघा. आता अलाउड आहे. ते म्हणतात ती बदलणार, ती म्हणते ते बदलणार. बर, आता शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला काय हवं आहे, मुलगा की मुलगी? दोन्ही सॉक्स वरती करायचे. दोन्ही उत्तर असेल तर दोन्ही सॉक्स वरती करायचे. बर, जे काही असेल, मुलगा असेल मुलगी असेल, बाळ बाळातील सुखरूप असू देत अशी आपण प्रार्थना करूया. आणि या गोड कपासेल एकदा टाळ्या वाजूया. बरं, दोघांनी सॉक्स वरती करा, फोटो घेतील. असं नका बघू येते मला लाज केला शृंगार जगात असाच दिसते मी भारी जाऊन सरामी खास नकरीवाली कुठे निघाली घालत साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली
कोणीतरी येणार कोणीतरी सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई